नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। तरुणांना रोजगारासाठी योगी सरकारची 3349 कोटीची मोठी योजना। महाराष्ट्रात जलनियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यास 2031 नंतर भीषण पाणी टंचाईची शक्यता। छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, नोकरीला लागलेल्या तरुणाचा मृत्यू। येरमाळा येथे अपघातात जखमींना आरटीओ टीमची मदत, 4 जणांचे प्राण वाचवले। छत्रपती संभाजीनगरच्या फुलन ब्रिज तलावात डुबून 2 जिवलग मित्रांचा मृत्यू। सोलापूरच्या सांगोल्यात सातबारासाठी लाच घेताना अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरला एसीबीने पकडले। पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपुरात हायटेक दस्त नोंदणी कार्यालयाची सुरुवात। कोल्हापूरच्या शाहूवाडीत एसटी नसलेल्या गावातील हर्षवर्धन पाटील यूपीएससीत यशस्वी। लातूरच्या औसात कार आणि टेम्पोच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी। पुण्यात आशा सेविकांना 5 महिन्यापासून मानधन नाही, 2000 महिलांची प्रतीक्षा। महाराष्ट्रातील गिरवी गावाचा विशाल वाघ पाटील उपनिरीक्षक पदी निवड, राज्यात अव्वल। भारतात आज सोन्याच्या दरात मोठा बदल, नवीन भाव जाहीर। अहमदाबादमध्ये अंतिम सामन्याबाबत अक्षर पटेलचे विधान चर्चेत। पुण्यात मुंबई दिल्लीपेक्षा घरे स्वस्त, 5 वर्षात किमती 44% वाढल्या। पुणे लोणावळा मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या कामाला वेग। साताराच्या वाईत अभिषेक ओझट IAS UPS मध्ये देशात 336वी रँक। नवी दिल्लीतील सुप्रीम कोर्टचा आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा इशारा। महाबळेश्वरमध्ये उद्या कडक बंद, पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता। पुण्यात महिला दिनानिमित्त PMPची खास ऑफर, 500 रुपयात महिलांसाठी सहल। मुंबईत रणवीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाचा क्यूट व्हिडिओ व्हायरल। अमेरिकेत ॲप्स्टीन फाईलचा दुसरा भाग सार्वजनिक, ट्रम्प यांच्यावर आरोप। पुण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 20 वर्षाची शिक्षा। भारतात इराण अमेरिका तणावामुळे LPG गॅस सिलेंडरचे दर वाढले। बारामतीत पुरंदर भागात 33 गावाच्या शेतीसाठी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी। महाराष्ट्रात होळीनंतर उष्णतेची तीव्रता वाढणार, तापमान वाढण्याचा अंदाज। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।